दर्शन करण्यासाठी आलोय. सारांश सारांश कुठं आला तू? देवबाप्पा. हाय हॅलो सगळ्यांना, तुम्ही सगळे कसे आहात? मजेत आहात ना? तर असेच मजेत राहा. तर स्नेहा बेगे ह्या मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला आनंदी आरोग्याचा जाऊ ही बाप्पाच्या चरणी प्रार्थना. तर चला, आज आहे बाजार म्हटलं होतं आज खूपच धावपळ असते, तर बाजार पण निवडायचं आहे. बाजार आणून ठेवला आहे. तर देवपूजा पण झाली. आज मिस्टरांनीच देवपूजा पण केली आहे. सारांश पण आपला उठला आहे. चहा पाणी वगैरे झालं आहे आपलं. तर व्हिडिओला तर स्टार्ट केलं आहे मी. तर चला, स्किप न करता व्हिडिओ बघत राहा. तर अशी छान देवपूजा आज मिस्टरांनीच केली आहे. तर छान केली आज त्यांनी पूजा मस्त. तर तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने मी रात्रीच किचन वगैरे साफ करून ठेवत असते. म्हणजे सकाळी उठल्यावर खूप अशी पॉझिटिव्ह एनर्जी येते. गॅस वगैरे सगळं मस्त रात्रीच क्लीन करून ठेवत असते मी. किचन वगैरे छान वाटतं. मग असं रात्रीचं किचन वगैरे साफ केलं ना, सकाळी उठून जर किचनमध्ये आलं ना, खूप छान वाटतं असं. म्हणून मी रात्री सगळं किचन वगैरे क्लीन करून घेत असते. चला, आता बाजार काय काय आणला मी तुम्हाला दाखवते आणि बाजार वगैरे सगळं निवडून ठेवते. तर बघा व्हिडिओ. बघू शकता, पपई आणली आहे, फरसन चिवडा आणलाय, लसूण आणलाय, काही कडधान्य पण आणलेत, मेथी आणली आहे, मुळा आणलाय, कोबूची भाजी आणली आहे, अद्रक आणलाय, टोमॅटो आणलेत, बटाटा आणलाय, शेपूची भाजी आणली आहे, कोथिंबीर आणली आहे, मिरच्या आणल्यात, कढीपत्ता, लिंबू पण आणलेत, वाटाणे पण आणलेत, वांगे आणलेत, छान असे बोरं पण आणलेत. बघू शकता किती छान आहेत बोरं पण आणलेत. अद्रक पण छान आणली आज बाजारातून, मस्त भेटली आज, फ्रेश आहे एकदम. फ्रेश भाज्या भेटतात बाजारात. मस्त कोथिंबीर पण किती फ्रेश वाटते बघा, किती फ्रेश वाटते कोथिंबीर. शेपूची भाजी पण तुम्ही बघू शकता किती फ्रेश आहे. मेथीची भाजी पण तशीच फ्रेश वाटेल तुम्हाला. असे बोरं पण छान आणलेत. कढीपत्ता तर गावरानच आहे. बघू शकता किती छान फ्रेश वाटतोय. त्याच्यानंतर मटकीची भाजी आणली आहे, पण आणलेत. ह्याला छोले पण बोलतो आपण. तर गावरान लसूण पण आणलाय, 2 प्रकारचे लसूण आणलाय. हा पण आणलाय आणि हा पण आणलाय. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे भाज्या आणल्यात. 2-3 दिवस झाले खूपच ऊन पडायला लागले. आता गरम पण खूप होत आहे. थंडी तर काय राहिली नाही, थंडी संपली. तर चला, बाजारातून मग हे पण आणले, कलिंगड पण आणलंय. दुपारचं मस्त आता फ्रीजमध्ये ठेवायचं. आणि दुपारच्या वेळेस जेवण वगैरे झालं ना, मग सारांची झोप वगैरे झाली ना, मग त्याच्यासाठी पण आणलंय. आम्ही पण खाऊ. तर मस्त असं कलिंगड पण आणलंय आज छान बाजारातून. मस्त बाजार पण झाला. आता निवडून पण घेणारे बाजार. तर चला, व्हिडिओ बघत स्वयंपाक करायला घेतलाय. वांग्याची भाजी करायची आहे आणि चपाती. तर बघा, कणिक पण मळून घेतलंय, खोबरं भाजायला ठेवलंय, शेंगदाणे भाजून घेतलेत आणि आपल्याला आज करायची वांग्याची भाजी. वाटण करून घेतलंय आणि आता वांग्याची भाजी करते. मस्त आपली अशी वांग्याची भाजी शिजतीये. आता आपण चपात्या करणार आहोत. वगैरे सगळं झाले, भाजी चपाती. किचन पण आता क्लीन करून घेतले, दाखवते मी तुम्हाला. मस्त आता भाजी पण झाली आहे. किचन पण असं मस्त क्लीन करून घेतलंय. तर टाकीत थोडंसं पाणी भरायला लावलंय मी. ते टाकी पण भरायला लावली आहे पाण्याची छोटी. मस्त किचन पण साफ वगैरे करून घेतले. अजून पण बाकीचे काम आहेत, ते पण करून घेते वगैरे. आता क्लीन करून घेतलंय. तर सारांची नाचणी पण दळायला दिली होती, ती पण दळून घेतली आहे मी. आता आणली आहे घरी. तर नाचणी, मुगाची डाळ आणि तांदूळ असे 3 दिवस मस्त वॉश करून फॅन खाली वाळत घालायचे आणि मग 4थ्या दिवशी नाचणी दळून आणायची. लहान बाळांसाठी ती खाल्लेली चांगली पौष्टिक असते. तर त्याच्यासाठी आता मस्ती दळून आणल्याच्या नंतर आहे ना, चाळल्याशिवाय नाचणी करायची नाही. तर तेच आता मी चाळून घेते. तसं तर मम्मीनीच मला नाचणी करून दिली होती, मी येताना आणली होती. फक्त इथं मी दळून आणली. आता ते मला चाळून घ्यायची. तर मी कशी चाळते मी तुम्हाला दाखवते. नाचणी तर ह्याच्यामध्ये मी दळून आणलं होतं, तर आता घरी आणलंय. तर मी चाळून घेणार आहे. चाळल्याशिवाय काय करायची नसते, त्याच्यात पण थोडंसं हे निघतं ना, म्हणून.
शकता नाचणी अशी चाळून घेतली मी. असं चाळण निघतं ना त्याच्यासाठी आहे ना, म्हणून चाळून घ्यावं लागते. आता हे फेकून द्यायचं चाळण निघलेलं. तुम्ही बघू शकता आता मस्त चाळून घेतलंय मी हे नाचणीचं पीठ. ते एवढं चाळण निघतं त्याच्यामध्ये. तुम्ही बघू शकता किती चाळण निघलंय त्याच्यामध्ये. त्याच्यासाठी नाचणीचं पीठ चाळून घ्यायचं आणि आता एका डब्यामध्ये स्टोअर करून ठेवा. आणि जसं लागेल तसं लहान मुलांसाठी करून द्यायचं. थोडंसं फक्त गरम पाण्यात मीठ टाकायचं आणि मस्त नाचणी तयार होते लहान मुलांसाठी. तर चला, तुमचं सगळ्यांचं जेवण झालं का? माझं तर मी पण जेवण केलं, माझं पण जेवण झालं आहे. तर आता वाजले दीड वाजली आता. तर सगळं काम वगैरे मी आवरून घेतलं आहे. मस्त आज बाजार पण होता, बाजार पण आवरून वगैरे घेतला आहे. फरशी पण काहीतरी पुसून वगैरे काढली आहे. कपडे पण वॉश करून टाकले, कारण की ऊन आहे, उन्हात चांगले कपडे वगैरे सुकून जातात. त्याच्यामुळे भांडे पण घासून टाकले. तुम्ही तर बघितलंच, मी किचन पण साफ केलं आहे. तर आता मी चालली आहे बाहेर कुठे चालली हे मी तुम्हाला सांगणारच आहे. मस्त देवपण दर्शन करायचं आहे. सारांशला म्हणते मला आजीबाबाकडे जायचं आहे, मग त्याला आजीबाबाकडे पण भेटून आणायचं आहे. तर चला, रडत होता सकाळपासून, तात्याबाबाकडे चल म्हणून पप्पाला सांगत होता. मग त्याचे पप्पा बोलले आवरा, मग आपण जाऊया, मग तसंच देवाला पण जाऊया, मग देवदर्शन पण करूया. तर मी तुम्हाला ते व्हिडिओ दाखवते, तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. चला, तर रेडी झाली आहे. तर आपला लाडका सारांश पण रेडी झाला आहे. सारांश जिबे दाखवायचे आजचं. हाय कर सगळ्यांना. हाय हाय. सगळ्यांना सारांचं हाय खूप आवडतं. सारा तू रेडी झाला ना आता? तू कुठे चालला आता? आम्हाला तर ते बाबाकडे जायचंय आणि देवबाप्पाला पण जायचंय. मग कुठे जायचं? आम्हाला देवबाप्पा नको, आम्हाला तात्या बाबाकडे जायचंय. तात्या बाबा आमचा व्हिडिओ बघा. तर चला, व्हिडिओ कॉलवर बोलतोय त्याच्या काकांसोबत. किती खुश झाला बघितला का? बाहेर कुठे जायचं म्हणलं का असंच खुश होतो. तर चला, असं मी स्कार्फ वगैरे लावलाय आता, कारण की ऊन खूप आहे ना आता, त्याच्यामुळे निघली आहे मी आता. तर चला, सारांश सारांशला लागली भूक, तो खिचडी खातोय. वगैरे सगळं झालंय. तर आता आम्ही निघालोय. तुम्हाला एक झाड दाखवते कृष्ण कमळाचं, किती छान आलंय. आता मी संध्याकाळी देवपूजा करायची, मग थोडीशी फुलं घेतली. बस. तर तुम्ही बघू शकता संध्याकाळी मला देवपूजा करायची आहे, त्याच्यासाठी मी इथं फुलं तोडते. छान अशी फुलं तोडल्यात. विहीर आहे मंदिरापुढे, अशी तुम्ही बघू शकता किती मोठी विहीर आहे. सारांश त्याचे पप्पा दर्शन करण्यासाठी आलोय. सारांश कुठं आला तू? देवबाप्पा करायला ना. सारांश खोल, गेट खोल. थांबी खोलते. दर्शन वगैरे झालंय, आता आम्ही चाललोय घरी. आता मी आली आहे घरी. देवाला मस्त फुलं पण लावून घेतले, तुम्हाला मी दाखवते. आणि आता नारळ आणलं होतं ना देवाला, ते पण देवाला थोडंसं ठेवलंय. बाकीचं घेते मी थोडं फोडून. थोडे जरी मग कामात लागले ना, त्याला असं वाटतं मम्मी कधी बिझी राहील, मग लगेच बाहेर मग चान्स भेटतो ना त्याला पळायचा, त्याचं तेच असतं.
फोडती आता नारळ. देवाचं दर्शन पण छान झालं. खूप दिवसापासून जायचं होतं. आज फायनली गेलो. सारस नव्हतं तेव्हा मी गेलेली तिथे, त्याच्यावर मग मी आज गेली. म्हटलं देवाला पण थोडंसं नारळ प्रसाद द्यावा, देवाला पण ठेवलंय. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मग मी नारळ छान असे फोडून घेतलंय असं. तर मला चटणी खूप आवडते, चटणी पण करणार आहे. तुम्ही बघितले आपली मस्त देवपूजा पण झाली आहे. देवाची पण पूजा केली आहे, महादेवाची पण केली, तुळशीला पण केली, अगरबत्ती वगैरे लावली आहे, देवींना तर लावली आहे. देवींची पण पूजा केली आहे. तर फुलं नव्हते तर मग मावशीचे त्यांचे झाडे, मग त्या झाडांची फुलं तोडून आणले. तुम्ही बघितलं किती छान. देवाला जर फुलं लावले तर देव वेगळंच दिसते. तर छान मस्त अशी फुलं पण लावलेत देवाला. तुम्ही बघितलंच ना किती छान मंदिर दिसतंय आज माझं. तर नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा कसं दिसते आज फुलं लावल्या मंदिर. तर वेगळ्या प्रकारची फुलं लावलेत ना, मंदिर खूप छान दिसतंय. तर सांगा मला कॉमेंटमध्ये की कसं वाटते आज माझं मंदिर. तर चला संध्याकाळची रुटीन स्टार्ट करते. तर सारांश गेले आता बाहेर, त्याला पण मला बोलवायचं आहे, तर थोडंसं खाऊ पण करायचं आहे आणि संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे करते. तर चला तुम्हाला एक सांगते मी आहे ना माझ्या चॅनलवरती आहे ना स्नेहा बेळगे ब्लॉगवरती आहे ना शॉर्टवर आहे ना मी रेसिपीचे व्हिडिओ टाकत असते. तुम्ही बघू शकता असे. तर मी असे रेसिपीचे व्हिडिओज टाकत असते. तर तुम्ही नक्की जाऊन माझ्या रेसिपी मग कशा वाटल्या मला सांगा. माझे व्हिडिओ मी बघत होते, तेच म्हटलं तुमच्यावर एक शेअर करते. तर स्नेहा बेळगे ह्या ब्लॉगमध्ये माझी रेसिपीज व्हिडिओ टाकत असते. रोज ना रोज काहीतरी न्यू करत असते आणि अपलोड करत असते मी. तर नक्की बघा. तर चला आता 7 वाजले. सारांश पण खेळतोय, तोपर्यंत स्वयंपाक वगैरे करून घेते संध्याकाळचा. तर तुम्हाला दाखवते मी आज स्वयंपाक काय करणार आहे. तर बघत राहा व्हिडिओ. सारांश काय करतो? असं खेळतोय. सारांश इकडे बघ. अय पिल्लू. बदाम खातोय, खेळतोय. म्हटलं तोपर्यंत स्वयंपाक करून घेऊया. तर चला स्वयंपाक करते. मस्त देवपूजा पण झाली आहे आजची आणि संध्याकाळचा स्वयंपाक करते. शेपूची भाजी मस्त निवडून घेतली आहे, डाळ भिजत टाकली शेपूच्या भाजीसाठी. तर आता भाजी वगैरे करते. तर चला संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे करून घेते. शेपूची भाजी करायची आहे आणि भाकरी, आणि सकाळची भाजी पण आहे. एवढी काही भूक नाही आज. 5 वाजता थोडासा नाश्ता केला होता त्याच्यामुळे. तर चला मस्त अशी शेपूची भाजी पण निवडून घेतली आहे. तुम्हाला मी दाखवलीच अशी छान. आज बाजार होता ना, अशी छान शेपूची भाजी निवडून घेतली आहे. शेपूच्या भाजीमध्ये आहे ना मी चण्याची डाळ टाकत असते. खूप टेस्टी लागते. तुम्ही पहिला ट्राय करून बघा, खूप छान लागते. तर फ्रेश भाजी आहे ना, तर पालेभाज्या ना मी काय करत असते, बाजार झाला ना पहिले पालेभाज्या करून घेते, त्याच्यानंतर बाकीच्या भाज्या करत असते. कारण की पालेभाज्या फ्रेश केले ना खूप चव लागते खायला भाज्यांची. तर चला आता भाजी करते. तर सारांश खेळतोय आपला, तोपर्यंत म्हटलं
जेवण बनवून घेते, कारण की त्याचा मूड आहे तोपर्यंत तो खेळतो. एकदा त्याचा मूड गेला ना मग तो रडतो, मग काहीच करून देत नाही. म्हणून जोपर्यंत तो खेळतो तोपर्यंत मी स्वयंपाक आवरून घेत असते माझा. मग त्याच्याबरोबर पण थोडंसं टाईम स्पेंड करायला लागतो मला त्याच्यासाठी. तर चला आता भाजी करते आणि भाकरी करणार आहे. आज भाजीसोबत खायला छान लागते. जे बाजरीची भाकर करणार आहे. मस्त खेळूपर्यंत ओले करून घेते. एकदा रडायला लागला ना मग काहीच करून देत नाही, मग त्यालाच घेऊन मला बसावं लागतं. चला मग. मेथीची भाजी, शेपूची भाजी, पालकची भाजी, ह्या पालेभाज्या असतात ना त्याच्यामध्ये ना लसूण थोडं जास्तच टाकायचं, म्हणजे भाजीची चव अजून वाढते. तर आपली भाजी पण झाली आहे. आता भाकरी करते मी. भाकर पण छान अशी फुगली आहे बघा. छान झाली, मस्त फुगते माझी तर भाकरी चपाती दोन्ही पण फुगत असतात छान. पीठ आपण आपल्यावर आहे, आपण जसं पीठ मळू तसं भाकर होणार. जेवढं छान पीठ मळणार आपण तेवढी छान भाकर होते. तर चला आता मस्त पापड्या भाजतीये. पापड्या भाजून घेते पहिला. आपला लाडका सारांश, आपला लाडका सारांश काय करतोय, लोणचं खातोय. असे कारनामे करायला लागतात त्याला. मला असं वाटलं आज थोडा शांत बसेल. तुम्ही बघू शकता काय चाललंय त्याचं. सगळे हात वगैरे भरून घेतलेत. स्वयंपाक वगैरे सगळं झालंय आता. तर आपला सारांश खेळतो, तुम्ही बघितलं कसा राडा करून ठेवतो. त्याचं असंच असतं माझं दिवसभर, हेच असतं. हे कर ते कर. इथलं साफ केलं, किचन केलं, बेडरूम हॉल, त्याचं हेच असतं. तर आता हॉलमध्ये हे सगळा पसारा करून ठेवला. खेळणे वगैरे बाहेर काढले. आता किचनमध्ये जाणार म्हणतो मी. किचनमध्ये मला खेळायचं आहे. किचनची भांडी वगैरे सगळे घेऊन आले ट्रॉलीमध्ये. तर मस्त किचन खेळतोय. तर चला आता मी आहे ना तुम्हाला दाखवते मी रातचं ना किचन वगैरे कसं क्लीन करते. तर बघत राहा व्हिडिओ. तर चला आता आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा. सारांचा लाड बघा यो. सारांश अरे पडन. तर आपलं आता जेवण वगैरे सगळं झालंय. मस्त सारांशला पण रेडी केलंय. आता त्याला पण झोपी लावायचंय, पण तो काय झोपत नाही. तो रात्री तर 2 वाजता झोपलेला. आज काय माहिती कधी झोपते. त्याची नुसती मस्ती चालूच असती. तो पण नाही झोपत, आम्हाला पण काय झोपून देत नाही. आम्ही पण त्याच्याबरोबर खेळतच असतो जोपर्यंत आम्हाला झोप येत नाही. नंतर तोच एकटा खेळत बसतो त्याचा. तर चला आता जेवण वगैरे झालंय. आता टेरेसवर पण गेलो होतो, थोडंसं जेवण झाल्याच्यानंतर राऊंड वगैरे मारून आले. तो काय शूट मला घेता नाही आला, कारण की टेरेसवर थोडासा अंधार आहे. खूप असं ब्लर आला असता व्हिडिओ त्याच्यासाठी. तर आता आलोय खाली. सारांशला फ्रेश केलंय तर झोपाय. तर तुमच्या सगळ्यांचा हा प्रश्न पडला असेल की रोज ब्लॉग का येत नाहीत. एवढं मला काय एकटीला पॉसिबल होत नाही रोज ब्लॉग टाकायला. त्याच्यामुळे मी आता जसं पॉसिबल होईल तसं मी ब्लॉग टाकत जाईल. तर माझ्या ब्लॉगला नक्की सपोर्ट करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जसं मला पॉसिबल होईल तसं मी नक्कीच ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येत जाईल. तर चला आजची डेली रुटीन सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत मी कशी मॅनेज करते हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं तर कसं वाटलं मला ते पण सांगा. मस्त तर किचन वगैरे पण क्लीन करून ठेवलं आहे. आता सगळं झाडू वगैरे पण मारलं, सगळं क्लीन केलं आहे घर. तर आता सारांश काय माहिती कधी झोपतोय. तर चला आजची डेली रुटीन मी तुमच्याबरोबर शेअर केली. तर कशी वाटली मला नक्की सांगा. तर नव्यानं भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.